बुलेटिनमध्ये पाहूया 36 जिल्ह्यातील बातम्या। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मीडियावर भडकले। तुम्ही टीआरपीसाठी खोट्या बातम्या पसरवता, मी बोललेलं तुम्ही खरं काही दाखवत नाही असं म्हणून कोकाटेंनी मीडियावरच तोंडसूट घेतलं। रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेलाय। पालकमंत्रीपदाच्या वादानंतर तटकरे आणि गोगावलेंमध्ये जुंपली। माझ्या विरोधात कोण गेलं आणि त्याचं पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं। रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असा आरोप भरत गोगावलेंनी केला। आमच्या विरोधामध्ये पहिलं कोण गेलं याची चौकशी करण्याची ही मागणी मंत्री भरत गोगावलेंनी केली। स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हात वाळण्याआधीच दुसऱ्या ताटाची तयारी सुरू आहे असं म्हणत गोगावलेंनी जगताप यांना टोला लगावला। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला गेलाय। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून आदिती तटकरे यांना पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोप राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षांनी केला। त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। ठाकरे पक्षाला गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठं खिंडार पडलंय। युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी डावलला असा आरोप या जिल्हाध्यक्षांनी केला। सोलापुरात कोणत्याही प्रकारचा माफिया राज चालू देणार नाही असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिला। जयकुमार गोरेंनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्यात ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे। शिवसेना युबीटीचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिवसेना युबीटीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भविष्यवाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थेट दाओसमधून केली होती। तर ठाकरेंच्या पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंत यांनी केला। भाजपनं शिवसेनेच्या नावानं चीनी माल बाजारात आणला। बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला। हिंदुत्वाचा ढोंग बंद करा, बाळासाहेबांना ढोंगी राजकारण चालत नव्हतं, बाळासाहेबांना भारतरत्न मिळालंच पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। तर या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया फरांदेंनी दिली। बाळासाहेब ठाकरेंच्या 99व्या जयंतीनिमित्त आज उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होत आहेत। या मेळाव्यामधून दोन्ही शिवसेना शक्ती प्रदर्शन करत आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेनं शिंदे सेनेला भरभरून प्रेम दिलं। जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यामध्ये आभार यात्रा सुरू करणार आहेत। पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले। ठाण्यामध्ये युवा सेनेचे अधिवेशन झालं। यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले। किरीट सोमय्या यांच्या मागणीची शासनानं दखल घेत सिल्लोडमधील जन्म प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश दिले। त्यामुळे नव्यानं दाखल केलेले जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण थांबवलेलं आहे। तर या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रमाणपत्र वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मंत्री आशिष शेलार यांनी मालवणच्या पेंडूरमध्ये सुरू असलेल्या मांड उत्सवाला भेट दिली। यावेळी श्री वेताळ मंदिरात कुटुंबासह प्रार्थना त्यांनी केली आणि आशीर्वाद घेतले। चंद्रपूरच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कोका कोला कंपनीच्या CSR निधीतून डिजिटल बोर्ड बसवण्यात आला। या डिजिटल बोर्डचं उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झालं। केंद्र सरकारच्या माध्यमातून महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील 1585 दिव्यांगांना 2458 मोफत सहाय्यक उपकरणं वितरित करण्यात आली। यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते।
यानंतर पाहूयात पुढची बातमी। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हॉलीबॉल खेळताना त्यांचा तोल गेलेला होता आणि ते जमिनीवर कोसळले। यावेळी भरणे थोडक्यात बचावल्याचं दिसून आलं आहे तेव्हाची ही दृश्य। व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, पण भरणेंनी लोखंडी पोलच्या आधी स्वतःला सावरलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली। तर राजकारणामध्ये 2014 साली पडलो, पुन्हा 2019ला राज्यमंत्री झालो आणि आता कॅबिनेट मंत्री झालोय। जो पडतो तोच सावरतो असं दिलखुलास त्यांनी म्हटलेलं आहे आणि प्रसिद्धी माध्यमांसमोर दत्ता मामा भरणे यांनी ही कबुली दिली। 2009 ला माझा पाय घसरलाच होता। 2009 नंतर मी पाय थोडक्यात घसरला, त्यामुळे 14 ला मी उठून उभा राहिलो, 19 ला उठून उभा राहिलो, 24 ला उठून उभा राहिलो। कदाचित 9 ला काहीच प्रयत्न केला नसता, 9 ला पायच घसरला नसता, कदाचित तुम्हाला ह्या व्यासपीठावर मी दिसलोच नसतो। मी कुठेतरी शेती करताना तुम्हाला दिसलो असतो। शेवटी पाय घसरणं हे चांगलं असतं। शूट कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर होते। मात्र शरद पवार आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था बदलण्यात आलेली होती। बैठक व्यवस्थेनुसार शेजारी बसण्याची व्यवस्था होती, पण दोघांनी शेजारी बसणं टाळलं। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी स्टेजवर येऊन आसन व्यवस्था बदलायला सांगितली। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बाबासाहेब पाटलांची खुर्ची ठेवण्यात आली। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। अर्धा तास काका पुतण्यामध्ये संवाद झाला। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। यावेळी पवार आणि पाटलांमध्ये हास्य विनोदही झाला। पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। कुठलंही कुटुंब तुटावं असं आमचं मत नाही। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली असेल तर त्याबाबत माहिती नाही। राजकीय मतं वेगळी असू शकतात, पण कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पुण्यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकाच मंचावर आले होते। दरम्यान पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर माझ्यासह देशाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। सनी आठवलेनं इन्स्टावर ऑडिओ क्लिप पोस्ट करत गंभीर आरोप केले। दरम्यान ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही असं म्हणत पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळले। चॉईस ऑफ जेल ही संकल्पना मोडून काढली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। बीड प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं बीड ऐवजी लातूर जेलमध्ये ठेवण्याची मागणी केली होती। यावर आक्षेप घेत सुळेंनी ही मागणी केली। बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात पुष्टी करणारे सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेले आहेत। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती आहे। बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलंय। मको